आहे, काय एकंदरीत चर्चा झाली आहे? विधिमंडळ परिसरामध्ये जी काही कार्यकर्ते आपसात भिडले आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्यामध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला। मी माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली, गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे, या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेसमध्ये असा राडा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे, हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे। त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे। आव्हाडजींनी आता आपला त्या ठिकाणी माझ्याही चर्चा केली आहे। यानंतर मात्र कुणीही, कुठल्याही पक्षाचा असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जो क्या हुआ गेट वरच दोघे एकमेकांना शिवी विधिमंडल परिसर में प्रीमाइसेस में जो जितेंद्र आव्हाड और गोपीचंद पडळकर जी इनके बीच में जो थोड़ा सा मनमुटाव हुआ है, कार्यकर्ता आपस में थोड़ा बाचाबाची हुई है, ये विधिमंडल के लिए अच्छा नहीं है, ये प्रीमाइसेस के लिए भी अच्छा नहीं है। विधिमंडल का एक पावित्र्य है और ये वो हमने सबने मेंटेन करना चाहिए। हम सबने मिलकर विधिमंडल की जो प्रतिमा है, प्रतिष्ठा है, उसको हमने सबने कायम रखनी चाहिए। माननीय जितेंद्र आव्हाड जी से मैंने बात की है, उन्होंने भी कहा है कि हम लोग मध्यस्थता करें। निश्चित रूप से मैंने गोपीचंद पडळकर से भी बात की है, उन्होंने भी दिलगिरी व्यक्त की है, उन्होंने भी क्षमा चाहिए, क्षमा करके उन्होंने कहा कि मैं इसके लिए दिलगिर हूँ। उन्होंने भी अपना जो यहाँ हुई है घटना। तर पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले होते, त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने ही प्रतिक्रिया दिली जात होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।